अखिल भारतीय किसान सभा आणि इतर संघटना मिळून काल काढलेला लॉंग मार्च आज अकोले शहरातून मार्गस्थ झालेला आहे। अहिल्यानगरच्या दिशेने या लॉंग मार्चने कूच केलेले आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। हे लाल वादळ आता अहिल्यानगरच्या दिशेने निघालेलं असून या ठिकाणी 22 किलोमीटरचा टप्पा पार करून रात्री त्यांनी अकोले शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरात मुक्काम केला। आज एवढ्या मोठ्या संख्येने हे आंदोलनकर्ते जे आहेत ते संगमनेरच्या दिशेने निघालेले आहेत। आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले आहेत। डॉक्टर साहेब, आपली समिती आज मुंबईला जाणार आहे, सरकारशी बोलणार आहे, काय सांगाल? लॉंग मार्चला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढतोय। काल रात्री पहिल्या मुक्कामानंतर आता आपण पहा संख्या वाढलेली आहे आणि जसं जसं लॉंग मार्च पुढे जाईल मोठ्या प्रमाणात लोक येत जातील। त्यामुळे सरकारला मला आव्हान करायचं आहे की हे जे काही गरीब लोक सामील झालेले आहेत, ते बांधकाम कामगार असतील, अर्धवेळ परिचारक असतील, आशा कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई, आमचे आदिवासी शेतकरी, पाण्यासाठी घरासाठी आलेले लोक, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। नुसत्या मागण्या करून चालणार नाही, तर त्याच्या अंमलबजावणीबद्दल ठोस कारवाई करावी। आज कॉम्रेड मरियम ढवळे हे इथं आलेले आहेत, कॉम्रेड विनोद निकोले आमचे आमदार ते जॉईंट होत आहेत। तर एक प्रकारे हा सपोर्ट वाढतोय। सरकारने अति दुर्लक्ष केलं तर याचा भडका उडू शकतो आणि म्हणून सरकारने आजच्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही करतो। या ठिकाणी कॉम्रेड भाकपच्या ज्या नेत्या आहेत मरी, एक मिनिट, आपण आता आंदोलनात सहभागी झालात, पाठिंबा दिलात, काय सांगणार? काय आहे, भाजप RSSची सरकार दरवेळेस शब्द देते, प्रश्न सोडवतं सांगतंय आणि नंतर त्यांच्याच शब्दावर कायम राहत नाही। वन जमिनाचा प्रश्न आहे, नावावर फॉरेस्ट प्लॉट करण्याचा आहे, अजूनपर्यंत नीट अंमलबजावणी होत नाही। पाणीचा प्रश्न सुटत नाही, बांधकाम मजुरांचा प्रश्न आहे, अर्धवेळ परिचारकाचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, अंगणवाडीचा प्रश्न आहे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो सांगतात, पण ते नंतर पुढे काही करत नाहीये। म्हणून श्रमिक जनतेला वारंवार रस्त्यावर यावं लागतं। हे लाज वाटली पाहिजे सरकारला। आणि एवढ्या महागाईमध्ये वेतनवाढ करण्याची जी मागणी आहे ते मोठमोठ्या भांडवलदारांना, अंबानी अदानीच्या या 10 वर्षामध्ये 20 लाख कोटी रुपये त्यांनी माफ करून टाकले, पण गरीब माणसांचं वेतनवाढाच्या वेळेस प्रत्येक वेळेस पैशाच्या बद्दल ते कामचुकारपणा करतात आणि त्याच्यामुळे हे चालणार नाही। हे सांगण्यासाठी त्यांना हे प्रश्न सोडावेच लागणार, नाहीतर त्यांना ती किंमत मोजावी लागेल। या ठिकाणी जर पाहिलं तर असंख्य कामगार जे आहेत ते अहिल्यानगरच्या दिशेने कूच करत आहेत आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरावरती तिथे जाणार आहेत। आता मुंबईमध्ये आज संध्याकाळी जे आहे ते 4 वाजता तिथे चर्चा होणार आहे आणि हा चालत असलेला मोर्चा, याचं समीकरण सरकार कसं घालणार आहे याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, अकोले, अहिल्यानगर।